श्री कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। म्हणून ऐके पार्था, याते निर्दळी जो सर्वथा, सर्व विषयी आस्था सांडोनिया। भगवान अर्जुनाला स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत आहे। स्थितप्रज्ञ कसा असतो, तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा राहतो, कसा फिरतो, हे भगवान सांगत असताना दृष्टांताने सांगितलं। जसा कासव असतो, कासव आपले संकटकाळी अवयव आवरून घेतो, त्याचप्रमाणे संकट पाहिल्यानंतर सर्व विषयामधून जो आपले इंद्रिय आवरून घेतो, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, तो स्थितप्रज्ञ आहे असं समजून घे अर्जुना। कारण हे इंद्रिय फार प्रबल आहेत। जाणणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या, प्रयत्नशील जे पुरुष आहेत, त्या पुरुषांना सुद्धा हे इंद्रिय कासावीस करतात। म्हणून या इंद्रियांचा जो नियमन करतो तो मनुष्य स्थितप्रज्ञ आहे। तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः, वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। भगवान सांगतात, तानि सर्वाणि संयम्य, त्या सर्व इंद्रियांचं नियमन करून, इंद्रियांना विषयांपासून आवरून, युक्त आसीत मत्परः आसीत, योगयुक्त होऊन जो राहतो, आणि मत्परः आसीत, मत्परः म्हणजे मीच ज्याच्याकरता श्रेष्ठ आहे असा होऊन जो राहतो, तोच स्थितप्रज्ञ आहे, तोच स्थितप्रज्ञ आहे। त्याच्या अंतःकरणातून लक्षात येतं हा मनुष्य स्थितप्रज्ञ आहे की अस्थितप्रज्ञ आहे। त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे की त्याची बुद्धी अस्थिर झालेली आहे। स्थितप्रज्ञ कोण आहे? मत्पराहा। भगवान सांगतात, मी ज्याच्याकरता सर्वश्रेष्ठ आहे तो स्थितप्रज्ञ आहे, आणि मी सोडून बाकीचे ज्याच्याकरता श्रेष्ठ आहे तो अस्थितप्रज्ञ आहे। आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठता आपण कशाला देतो त्याच्यावरूनच समजायचं आपण स्थितप्रज्ञ आहे की अस्थितप्रज्ञ आहे। आपल्या जीवनामध्ये आपण श्रेष्ठपणा कशाला देतो, कोणाला आपण श्रेष्ठ मानतो, याच्यावर सगळं अवलंबून आहे। कोणाला आपण श्रेष्ठ मानतो? आपल्या बापाला आपण श्रेष्ठ मानतो की देवाला श्रेष्ठ मानतो, हे महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे स्वतःला आपण जास्त श्रेष्ठ मानतो की भगवंताला श्रेष्ठ मानतो, नेत्याला आपण श्रेष्ठ मानतो की भगवंताला श्रेष्ठ मानतो, अन्न ग्रहण करण्याला श्रेष्ठता देतो की भगवंताला आपण श्रेष्ठता देतो, त्याच्यावर अवलंबून आहे। आपल्या दृष्टीने श्रेष्ठ कोण? श्रेष्ठ कोण? ज्याच्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे। ज्याच्या दृष्टीमध्ये भगवंत सोडून इतर पदार्थ श्रेष्ठ आहे तो अस्थितप्रज्ञ आहे। त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजण्याचं काही कारण नाही। परंतु ज्याच्या बुद्धीने असा निश्चय केलेला आहे या जगतामध्ये केवळ भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे, त्याला सोडून बाकीचे सगळे कनिष्ठ आहे, सगळे क्षुल्लक आहे, फक्त देव श्रेष्ठ आहे, असा निश्चय ज्याच्या बुद्धीने केलेला आहे तो जो महात्मा आहे त्या महात्म्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं। तो स्थितप्रज्ञ आहे।
बुद्धीने निश्चय केला बस फक्त भगवान श्रेष्ठ आहे आणि त्या भगवंताचं चिंतन करणं श्रेष्ठ आहे, बाकीचं सर्व कनिष्ठ आहे. म्हणून भगवंताने मत्परः या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. ही कारण वशे ही यस्य इंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यस्य इंद्रियानी वशे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. भगवान सिद्धांत सांगतात ज्याच्या स्वाधीन इंद्रिय आहे त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजा. अस्थिर बुद्धीच्या पुरुषाच्या स्वाधीन इंद्रिय नसतात, ते मनुष्य इंद्रियाच्या स्वाधीन होतात. परंतु ज्याच्या स्वाधीन इंद्रिय झाले त्याची बुद्धी स्थिर झाली म्हणून समजा. म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडून या. म्हणून अर्जुना ऐक, या ते जो सर्वथा निर्दळी इंद्रियांचं सर्व प्रकारे जो नियमन करतो, इंद्रियांना निर्दळन करून टाकतो. इंद्रियांची जी शक्ती आहे विषयांच्या ठिकाणी ती सगळी शक्ती जो क्षीण करून घेतो, दुर्बल करून घेतो, असा जो मनुष्य आहे. आळस पाडी विषय कामी शक्ती देई तुझ्या नामी. विषयाच्या ठिकाणी आळस यायला पाहिजे मनुष्याला आणि भगवंताच्या ठिकाणी शक्ती यायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करणं असेल त्या ठिकाणी शक्ती यायला पाहिजे. श्री विठ्ठल. म्हणून ऐके पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडून या. म्हणून भगवान सांगतात हे अर्जुना, जो या इंद्रियांचं नियमन करतो, सर्वथा निर्दळी सर्व प्रकारे याचं नियमन करतो, तो जो आहे त्याची बुद्धी स्थिर झाली असं समज. सर्व विषयी आस्था सांडून या. ज्याच्या अंतकरणाने सर्व विषयांची आस्था आता सोडून दिलेली आहे, ज्याच्या मनामध्ये कोणत्या विषयाची अपेक्षा राहिली नाही, कोणत्या विषयाविषयीचं प्रेम ज्याच्या अंतकरणामध्ये राहिलं नाही, फक्त भगवंताविषयी प्रेम आहे, तो मनुष्य म्हणजे स्थितप्रज्ञ आहे. तोची तू जान योगनिष्ठेशी कारण जयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना. हे अर्जुना, तोच मनुष्य योगनिष्ठेशी कारण. कारण शब्दाचा या ठिकाणी अर्थ अधिकारी. योगनिष्ठेचा अधिकारी तो आहे जो इंद्रियाचं नियमन करतो. जयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना. विषयाच्या सुखाने ज्याचं अंतकरण फसलं जात नाही तो मनुष्य स्थितप्रज्ञ आहे. आपल्याला विषय पदोपदी फसवतात. विषयांद्वारे आपण फसल्या जातो, पण जो स्थितप्रज्ञ असतो तो फसल्या जात नाही. कोणतंही कार्य आपण करो, हे विषय आपल्यामध्ये विघ्न घालतात आणि विषयाच्या नादी लागल्यामुळे आपण फसल्या जातो. पण स्थितप्रज्ञ नेहमी सावध राहतो. जयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना. विषयांच्या सुखाने ज्याचं अंतकरण फसल्या जात नाही. स्वर्गामध्ये अर्जुन असताना त्या ठिकाणी अप्सरेने अर्जुनाकडे मागणी केली की हे अर्जुना, तू माझ्या स्वाधीन हो, मला तुझ्याविषयी काम निर्माण झालेलं आहे. आता अर्जुन त्या ठिकाणी मालक होता, स्वतंत्र होता अर्जुन. आणि स्वतंत्र असताना स्त्रीने काय केली होती, मागणी केली होती. एवढं सगळं असताना सुद्धा अर्जुनाने काय केला, त्याग केला. अर्जुनाने त्या स्त्रीचा स्वीकार केला नाही. परिणाम म्हणून त्या अप्सरेने अर्जुनाला शाप देऊन टाकला, तुला पृथ्वीवर 1 वर्ष नपुंसक होऊन राहावे लागेल. नपुंसक होऊन त्या अर्जुनाने नपुंसक होण्याचा शापाचा स्वीकार केला, परंतु स्त्रीचा स्वीकार केला नाही. याला म्हणतात विषय सुखे अंतकरण झकवेना. विषयांच्या सुखाला पाहून ज्याचं अंतकरण फसल्या जात नाही तोच प्रसंग तुकोबारायांवर आला होता. भंडाऱ्या पर्वतावर असताना सुद्धा काही लोकांनी स्त्री पाठवली होती. महाराज, ती स्त्री आली आणि महाराज माझा स्वीकार करा. भंडारा पर्वतावर एकांताचं ठिकाण आहे, कोणीच नाही, आणि त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री येऊन तुकोबारायांना मागणी करत आहे. पण तुकोबाराय होते ते विषय सुखे अंतकरण झकवेना. अंतकरण फसलं नाही. त्या स्त्रीला हात जोडले आणि सांगितलं, जाई हो तू माते, न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. माते, इथून निघून जा, आम्ही विष्णुदास आहे. विष्णुदास त्याला म्हणतात.
विषयाने ज्याचा अंतःकरण फसल्या जात नाही तो विष्णुदास आहे, तो विष्णुदास आहे. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे तेथोनी आघवे सोवळे की जे. जन्मतेनी प्रसंगे ज्ञानोबरांची ओवी आहे. फक्त जन्म झाला म्हणून स्त्री देह शिवने अंगे, आईच्या देहाचा काय आहे स्वीकार आहे. भगवान बाबासोबत असलेले वामन भाऊ महाराज त्या काळामध्ये वैराग्य मूर्ती म्हणून सगळीकडे त्यांची कीर्ती होती, ख्याती होती. वामन भाऊ महाराजांची वैराग्य मूर्ती होती, फार वैराग्य होतं. त्या काळामध्ये इंदिरा गांधी आली होती आणि इंदिरा गांधीने असं सांगितलं की महाराज तुम्हाला मला काय करायचं आहे, सत्कार करायचा तुमचा, तुमची फार मोठी ख्याती आहे, सत्कार करायचा. म्हणून इंदिरा गांधी आली होती, असे लांब होते. वामन भाऊ बसलेले, सांगितलं महाराज सत्कार करायला इंदिरा गांधी आलेली आहे. तिथूनच सांगितलं बाई थांब, जन्म झाला जन्म म्हणून या देहाला स्त्रीचा स्पर्श झालेला आहे. जन्म झाला म्हणून स्त्रीचा स्पर्श आहे. त्यानंतर स्त्रीचा स्पर्श अजून या देहाला झाला नाही, अजून झाला नाही. तेच तुकोबर आहेत. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. म्हणजे विष्णुदासच त्याला म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये विषय स्पर्शच करत नाही. त्या बाईला तुकोबराय सांगतात न सहावे मज तुझे हे पतन, नको हे वचन दुष्ट वदो. आई तुझं हे पतन मला सहन होत नाही, दुष्ट वचन तू या ठिकाणी बोलू नको, बोलू नको. तिने फारच प्रयत्न केल्यानंतर तुकोबराय चिडले आणि चिडून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले. तुला जर नवराच पाहिजे असेल तर बाकीच्या गावात माणसं काय कमी दिसले काय तुला, डोंगराकडे चालले आमच्याकडं. तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाच्या परी आम्हा पुढे. तुकोबाराय सांगतात आमचं वैराग्य कसं आहे, आम्हा पुढे नारी रिसाच्या परी तैशा दिसतील. अस्वली सारख्या दिसतात नारी आम्हाला, अस्वली सारख्या. अस्वलाजवळ जसं कोणी जात नाही तसं आम्ही स्त्रियाजवळ जात नाही. विष्णुदास आहे विष्णुदास. जयांचे विषय सुखे अंतकरण झकवे ना. विषयाच्या सुखाला पाहून ज्यांचं अंतकरण फसल्या जात नाही, फसल्या जात नाही. धन दिलं होतं शिवाजीराजांनी पण नाही स्वीकार केला, त्याचाही स्वीकार केला नाही. का? अंतकरणामध्ये विषयाचं सुख स्पर्शच करत नव्हतं, स्पर्शच करत नव्हतं. जो आत्मबोधयुक्त होऊन असे सतत, जो माते हृदया आत विसंबेना. हे अर्जुना, जो सतत आत्मबोधयुक्त होऊन असे, सतत त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मबोधाचा दिवा असतो, आत्मबोधाचा ज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये असतं. आत्मज्ञान, त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात, त्यालाच भगवंताचा साक्षात्कार म्हणतात. हे आत्मज्ञान सतत त्यांच्या अंतःकरणामध्ये असतं. सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, दिवस असो, रात्र असो, जागृत अवस्थेत सुद्धा तेच आहे, सुषुप्तीमध्ये तेच आहे आणि स्वप्नामध्ये सुद्धा तेच आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. कोणत्याही अवस्थेत जाओ, भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा दिवा असतो, आत्मबोधयुक्त तो होऊन असतो. जो माते हृदया आत विसंबेना. कोणाच्या अंतःकरणात ज्ञान असतं? माते हृदया आत विसंबेना. भगवान सांगतात जो मला या हृदयामध्ये विसरत नाही, हृदयामध्ये मला विसरत नाही, हृदयामध्ये. त्याचा देह कुठेही असेल, जसं देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. तुकोबाराय सांगतात देवा माझा देह कुठेही असू दे, कारण देह चालणारं प्रारब्ध आहे, प्रारब्ध देहाला चालवित असतो. जिथं ठेवील तिथं राहावं लागतं मनुष्याला. देव ठेवील तैसे राहावे, पण अंतकरण देवा तुझ्या पायाजवळ असलं पाहिजे. अंतकरण चित्त तुझे पायी असो द्यावे. त्याचप्रमाणे हृदयाने मला जो विसरत नाही, त्याचा देह कुठेही असेल पण त्याचं जे अंतकरण आहे, त्याचं जे मन आहे, जे चित्त आहे, ते माझ्या चरणावर लागलेलं असतं. चित्ताने तो सतत भगवंताचं स्मरण करत राहतो, सतत भगवंताचं स्मरण करत राहतो. कोणत्याही काळी जन्म मरणाचा धाक त्याच्या अंतकरणात नसतो. सर्व धाकाला विसरून, भयाला विसरून
फक्त भगवंताचं चिंतन अंतकरणामध्ये करत राहतो. माते हृदया आतविसंबेना, कोणत्याही स्थितीमध्ये असो तो भगवंताचं नामस्मरण त्याच्याकडून खुंटल्या जात नाही. एक काशीचा विद्वान ब्राह्मण होता. त्या विद्वान ब्राह्मणाने भगवान शंकराची आराधना केली. काशी विश्वनाथासमोर बसून धरणं घेतलं आणि सांगितलं, मला संताचं काय झालं पाहिजे, दर्शन घडलं पाहिजे. मला संत मंडळींना काही प्रश्न विचारायचे, माझ्या अंतकरणामधील असलेल्या शंका दूर करायच्या, मला काहीतरी त्यांना विचारायचं आहे, मला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, असा संत मला मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय केलं, धरणं घेतलं. तर काशी विश्वनाथ भगवंतांनी स्वप्नामध्ये जाऊन त्यांना काय दिला, साक्षात्कार दिला आणि सांगितलं, तुम्हाला जर संत महात्मा पाहिजे असेल तर इथून निघा आणि महाराष्ट्र भूमीमध्ये, जिला संताची भूमी म्हणून ओळखलं जातं, अशा महाराष्ट्रामध्ये जा आणि देहू गावामध्ये तुकाराम नावाचे कुणबी राहतात, तुकाराम नावाचे संत राहतात, त्यांच्याकडे जा. आता भगवंताचा साक्षात्कार झाल्यामुळं त्या संताच्या भेटीच्या तळमळीमध्ये तो ब्राह्मण निघाला. पूर्वी जाण्या येण्याला साधन नव्हतं, रेल्वे नाही, एसटी नाही, काय नाही, पायी पायी निघाला आपलं मजल दर मजल करत मुक्काम करत देहू गावामध्ये सकाळी आला. अगोदर मुक्कामाला आला असेल जवळ, पाठ निघाला, सकाळी आला 5 वाजता देहूमध्ये. देहूमध्ये आल्यानंतर विचारपूस केली आणि विचारपूस केली, सांगितलं तुकाराम नावाचे संत या देहूमध्ये राहतात का. आता सांगितलं लोकांनी, तुकाराम नावाचा माणूस आमच्या देहूमध्ये राहतो बा, तुकाराम नावाचे महाराज राहते. निघाला तुकाराम महाराजाच्या भेटीला आणि भेटीला निघत असताना बाजूलाच त्याने पाहिलं तर तिथं तुकाराम महाराज बसलेले होते. बाहेर गेले होते, संडासला बसलेले होते तुकाराम महाराज. आता त्याला काय माहीत तुकाराम महाराज कोण आहे, कधी पाहिलेलं नाही, काही नाही, फक्त शंकराने सांगितलं म्हणून निघाला. आता तिथं संडासला बसते असताना तुकाराम महाराजाची वाणी होती, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशे. तुकोबारायांची वाचा अनावर झालेली होती, अनावर. भगवंताचं नामस्मरण कधी विसरतच नव्हती. मग त्यांना काय भान राहणार आहे, कधी नाम घ्यायचं कधी नाही घ्यायचं. तर संडासला बसले असताना सुद्धा तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं, विठ्ठल 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 विठ्ठल. आता ब्राह्मणाने ते पाहिलं, त्याला थोडं वेगळं वाटलं. एवढी अपवित्र जागा आहे, माणूस अपवित्र कर्म करत आहे, कर्म करत असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करतो. भगवंताचं नामस्मरण किती पवित्र आहे. पवित्रानाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम, असा भगवान परमात्मा आहे. त्याचं नाम पवित्र आहे आणि पवित्र असलेलं नाम हा अपवित्र ठिकाणी घेत आहे, अपवित्र ठिकाणी घेत आहे. काही लोकांना अशी शंका येते की अपवित्र ठिकाणी भगवंताचं नाम घ्यावं की न घ्यावं. कोणतंही कर्म करत असताना आपण सगळेच कर्म आपण पवित्र होऊन थोडं करत असतो. अपवित्र कर्म करत असताना भगवंताच्या नामाचा उच्चार करायला चालतो का, अशी बऱ्याच जणांना शंका असते. गुरुवर्य बाबा सांगत असतात की भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कशाचंच बंधन नाही. कोणत्याही ठिकाणी तुम्ही घ्या भगवंताचं नामस्मरण, काहीच अडचण नाही. कोणत्याही काळी घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कोणत्याही ठिकाणी घ्या, कोणतंही कर्म करत असताना तुम्ही भगवंताचं नाम घ्या, काही हरकत नाही. हरी बोला देता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. नाम उच्चारत असताना काळ वेळाचा विचार नाही. नाथ महाराजांनी सगळं सांगून ठेवलं, हरिबोला देता हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला, हरिबोला एकांती हरिबोला लोकांती, देह त्यागांती हरिबोला, हरिबोला भांडता हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला, भांडण जरी लागलं तरी हरिबोला. कोणत्याही काळामध्ये भगवंताचं नामस्मरण घ्यावं, कोणताही काळ असो, अपवित्र ठिकाण जरी असलं तरी नामस्मरण घ्या, काही अडचण नाही. अबद्ध वाकुडे जैशा तैशा परी, वाचे हरी हरी उच्चारावे. तशा नियमाप्रमाणे तुकोबारायांचं भजन चालू. आणि त्या ब्राह्मणाला वाटलं हे अपवित्र ठिकाणी नाम घेणं काय नाही, चांगलं नाही. भगवंताचं विष्णू सहस्रनाम असेल तर विष्णू सहस्रनाम तुम्हाला अपवित्र ठिकाणी अपवित्र काळामध्ये घेता येणार नाही. कालामध्ये घेता येईल, कोणत्याही कालामध्ये, पण अपवित्र देश जर असेल तर तशा अवस्थेमध्ये विष्णू सहस्रनाम चालत नाही. कारण ते श्लोकबद्ध आहे, संस्कृतबद्ध आहे, ते घेण्यासाठी काहीतरी काय असतं, बंधन असतं. पण विठ्ठल रामकृष्ण हरी हे नाव घेण्याला काहीच अडचण नाही.
मग त्याला थोडा त्रास वाटला, पण त्याला माहीतच नव्हतं हे तुकाराम महाराज आहे म्हणून. निघाला, पुढे गेल्यानंतर सांगितलं तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे. त्यांनी सांगितलं ह्या पुढं जा, तुकाराम महाराजांचं घर आहे. आणि तुकाराम महाराजाचं घर पाहिलं, तिथं गेले, बसले. तिथं जाऊन बसले आणि मागून तुकाराम महाराज आले डबा घेऊन. आता त्याने पाहिलं, त्याच्या लक्षात आलं हा तोच माणूस आहे जो अपवित्र ठिकाणी भगवंताचं काय करत होता, नामस्मरण करत होता. आणि विचारल्यानंतर मग ती मुलीने सांगितलं हे आमचे बाबा आले, हे तुकाराम महाराज आहे. ब्राह्मणाने कपाळाला हाणून घेतलं. शंकराला काय येड लागलं होतं का काय लागलं होतं, काशीवरून मला इकडं पाठवलं कशासाठी, संताची भेट व्हावी म्हणून, संताकडून शंकेचं निरसन व्हावं, संताकडून आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून मला इकडं पाठवलं काशीवरून. आणि इथं यांना नाम कुठं घ्यावं एवढं कळत नाही. काय भगवंताने असं केलं. आता काही बोलता नाही आलं, बसून राहिले तिथं. आले तुकाराम महाराजांनी हातपाय वगैरे धुतले, स्नान केलं, सगळं स्नान संध्या देवपूजा केली. आणि तो पाहुणा आलेलाच होता, अतिथी आलेला होता. त्यांनी सांगितलं, विचारपूस केली. त्यांनी सांगितलं मी काशीवरून आलो, भगवान शंकराने पाठवलं असं तसं, आणि मला थोडी परमार्थाविषयी चर्चा करायची तुमच्यासोबत. तुकाराम महाराजांनी सांगितलं ते चर्चा आपण नंतर करू, अगोदर तुम्ही हातपाय धुवा, काही फलाहार घ्या, भोजन करा, आराम करा थोडा, तुम्ही दूरवरून आलेले आहेत, आणि मग आपण संध्याकाळी चर्चा करू. असं म्हणून त्याला हातपाय धुवायला लावले, फलाहार दिला, भोजन केलं. आणि दोघंसुद्धा झोपले. दुपारी तुकाराम महाराज झोपले आणि ते झोपले, दोघं शेजारी झोपलेले. आणि गाढ झोप लागलेले असताना त्याला अचानक आवाज यायला लागला, विठ्ठल 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 विठ्ठल. जणू काय जवळून दिंडी चालली काय का कुठं कीर्तनात जाऊन बसलं काय. टाळ मृदंगाचा आवाज असं विठ्ठल विठ्ठल घोष ऐकायला यायला लागला. जणू काय सगळं समुदायाने वारकरी मिळाले आहे, जेथे वैष्णवांचे भार, जे जे कार्य गरज तसे. अशा प्रकारे भजन चालू असण्याचा त्याला काय झाला, भास झाल्यासारखा झाला. उठून पाहिलं पण कोणीच नव्हतं जवळ. त्याला वाटलं आपण महाराष्ट्रामध्ये आलो, महाराष्ट्रामध्ये हेच ऐकत आलो रोज, त्याचा भास झाला असेल. परत झोपला. परत झोपल्यानंतर परत त्याला आवाज आला, विठ्ठल 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 विठ्ठल. मग त्याला वाटलं का रे हा भास नाही, हा काहीतरी सत्य आभास, काहीतरी सत्य घटना असली पाहिजे. त्याने उठून पाहिलं आणि मग त्याने लक्ष दिलं आवाज कुठून येतो. शेजारी तुकाराम महाराज झोपलेले होते. तुकाराम महाराजाजवळ कान नेला आणि मग पाहिलं तुकाराम महाराजांच्या प्रत्येक रोमामधून आवाज निघत होता विठ्ठल. प्रत्येक केसामधून आवाज निघत होता विठ्ठल 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 विठ्ठल, प्रत्येक केसामधून. मग घाबरला आणि मग सांगितलं, रे एवढा मोठा महात्मा आहे, आपण इतक्या वर्ष काशीमध्ये राहिलो, एवढे ग्रंथ शिकलो, पंडित झालो, सगळं झालं, पण अजूनपर्यंत भगवंताचं नामस्मरणाचा एवढा अतिरेक आपल्या जीवनामध्ये कधी झाला नाही. हा खरंच फार मोठा महात्मा आहे. म्हणून त्याच ठिकाणी दंडवत घातला, क्षमा मागितली, क्षमा मागितली. अनवधानाने काय झालं, निंदा घडली, साधूची क्षमा मागितली. तुकोबरायांच्या केसामधून भगवंताचं नामस्मरण चालू होतं. जे स्थितप्रज्ञ असतात, बुद्धी स्थिर झालेला महात्मा आहे, तो कोणत्याही काळी भगवंताला विसरत नाही. कोणत्याही काळी झोपेत जरी असला तरी त्याचं चिंतन सुरूच आहे. कोणत्याही काळी तो विसरत नाही. जो माते हृदया आत विसंबेना, भगवान सांगतो हृदयामध्ये जो मला कधीच विसरत नाही, सतत माझं नामस्मरण चालू आहे, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवंताकडे सुद्धा हेच मागणी करतात, देवा मला एवढंच दे, तुझा विसर पडला नाही पाहिजे, तुझा विसर पडला नाही पाहिजे. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानशी होईल जरी काही, तरी साध्यंतचे पाही संसार असे. ज्ञानोबराय म्हणतात, एरवी तसं जर पाहिलं तर बाह्य विषय तरी नाही, असे अनेक लोक दिसतात ज्यांच्या आसपास विषय नाही. एकांतामध्ये राहतात, डोंगरामध्ये राहतात, अंगावर वस्त्रसुद्धा घालत नाही, राख अंगाला लावून राहतात, असे अनेक दिसतात. बाह्य विषय जरी नाही, बाह्य विषय त्यांच्याजवळ नसतो, परी मानशी होईल काही, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये काय असते, विषयाची आसक्ती असते. आसक्ती, विषयाचा भोग घेत नाही, पण विषयाची काय आहे, आसक्ती आहे. आसक्ती, मानशी होईल जरी काही, काही म्हणजे थोडा, थोडा जरी विषय मनामध्ये त्याचा असेल, विषयाचा भोग घेत नाही, पण मनामध्ये जरी विषय असला तरी ज्ञानोबराय म्हणतात, तरी साध्यंतची पाही संसार असे. साध्यंतची पाही संसार असे. तुम्ही असं ओळखून घ्या की तो पक्का संसारी आहे, पक्का.
जरी त्याच्याजवळ विषय नसले, जरी त्याने लग्न केलेलं नसलं, एकांतामध्ये राहत असला, पण अंतःकरणात जर विषय असले तर तो काय आहे? संसारीच आहे, संसारीच. तरी साध्यंतची पाही संसर्गा. साध्यंत म्हणजे साधी आणि अंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचं सगळं संसारातच आहे. जैसा का विषाचा लेश घेतल्या होय बहुवस, मग निभ्रांत करी नाश जीविताशी. जैसा, ज्याप्रमाणे विषाचा लेश घेतल्या होय बहुवस. विष आहे, विष. विष पिल्यानंतर माणूस काय होत असतो? मरून जातो. ज्याने विष पिलं तो जगेल अशी शाश्वती देता येत नाही. विष मनुष्याला मारून टाकत असतं, देह सोडण्याला कारणीभूत होतं. मग मला सांगा, किती विष पिल्यानंतर मनुष्य मरत असतो? त्याचं काही प्रमाण आहे का? तांब्याभर जर पिला तरच तो मरू शकतो, किंवा वाटीभर पिलं तरच मरू शकतो. असं काही प्रमाण आहे का विषयाचं? नाही. लेश, विषयाचा एक थेंब जरी असला तर एक थेंब विषाने सुद्धा मनुष्य मरू शकतो. एक थेंब विषाने सुद्धा मरू शकतो. जैसा का विषाचा लेश घेतल्या होय बहुवस. कितीही मोठा माणूस असू द्या, त्याच्यासाठी एक थेंब सुद्धा भरपूर होतो. मग निभ्रांत करी नाश जीविताशी. ज्ञानोबा म्हणतात ते जीविताशी नाश करी. त्याच्या जगण्याचा तो काय करतो? नाश करून टाकतो. विष त्याच्या जगण्याचा नाश करतं. निभ्रांत, याच्यामध्ये संशय नाही. तैशी विषयाची शंका मनी वसती देखा, घात करी आशे खा विवेक जाता. त्याचप्रमाणे आहे, विषय आणि विष दोन्ही सारखेच आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. विषय आणि विष दोन्ही सारखेच आहे. एखाद्याने सांगितलं तुमच्याकडे दोनच पर्याय हो, एकतर तुम्ही विषाचा स्वीकार करा, नाहीतर विषयाचा स्वीकार करा. तुम्हाला विष पाहिजे की विषय पाहिजे, असे दोनच पर्याय. तर बाबा सांगतात त्या ठिकाणी विषाचं ग्रहण करावं, पण विषयाचं ग्रहण करू नये. विषयाचं ग्रहण करू नये. का? कारण विष जे आहे ते तुम्हाला एकाच जन्मामध्ये मारील. विष पिल्यानंतर माणूस एकदाच मरत असतो, पण विषयाचं जर ग्रहण केलं तर जन्म जन्मामध्ये मारत असतात. जन्म जन्मामध्ये, एका जन्मात मारत नाही. म्हणून विष आणि विषय सारखेच. तैशी विषयाची शंका. विषयाची शंका जरी मनात असेल, विषय ग्रहण करावे की नाही अशी शंका जरी आली, मनी वस्ती देखा, अशी शंका त्याच्या मनामध्ये राहिली, तर घात करी आशे खा विवेक जाता. आशे खा विवेक जाता घात करी. तेवढीच विषयाची जी शंका आहे सगळ्या विवेकाचा नाश करून टाकते. सगळ्या विवेकाचा नाश करते. नारद महर्षी जेव्हा तप करून गेले, अभिमान झाला, मी कामही जिंकला आहे आणि क्रोधही जिंकला आहे. बस मी आता शंकरापेक्षा श्रेष्ठ झालो. शंकराने फक्त कामच जिंकला, क्रोध जिंकता आला नाही शंकराला, आणि मी दोन्ही विकार जिंकले आहे. अभिमान झाला. विष्णू भगवंताकडून मागं फिरले, आणि मागं फिरत असताना भगवंताने काय केली? मायेची नगरी रचना केली. मायानगरीची रचना केली. मायानगरीची रचना केली असताना त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन पाहिलं नारदानी, नवीनच नगरी दिसत आहे. आपण हिमालयात गेल्यानंतर नवीन निर्माण झाली असावी. मध्ये जाऊन पाहिलं, राजाचा दरबार भरलेला आहे, आणि राजाच्या मुलीचं काय होतं? स्वयंवर होतं. स्वयंवरासाठी राजाची मुलगी आलेली होती. आता स्वयंवर घोषित झालेलं नव्हतं, काही दिवसानंतर येणार होतं, पण चर्चा चालू होती. मुलीचं काय करायचं? स्वयंवर करायचं. मग नारद गेले. राजाने नारदाची पूजा केली, आणि पूजा केल्यानंतर सांगितलं, नारदा ही माझी मुलगी आहे, हिचा हात पहा तुम्ही, हिचं भविष्य सांगा. हिचं आता 2-3 दिवसांनी काय आहे? स्वयंवर आहे. आता नारद म्हणजे ज्योतिषाचे आचार्यच, सगळंच कळत होतं. नारदाने हात पाहिल्याबरोबर नारदाला कळालं, आणि नारदाने हातच पाहत राहिले. नारदाला वाटलं हिची हस्तरेषाच एवढी श्रेष्ठ आहे. राजाने विचारलं, महाराज सांगा हिचं काय भविष्य आहे? नारदाने सांगितलं, ही ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालणार आहे, ही ज्याला पती म्हणून स्वीकार करणार आहे, तो तिन्ही भुवनाचा मालक होणार आहे. त्रिभुवनाचा तो काय असेल? मालक असेल. ही ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल. आता नारदाला सुद्धा मोह निर्माण झाला. नारदाला वाटलं एवढी सुंदर मुलगी आहे, हिच्यासोबत जर लग्न आपण केलं तर मुलगी सुद्धा मिळेल, आणि तिन्ही भुवनाचा आपण काय होऊ? मालक. लगेच नारद त्या ठिकाणाहून निघाले. नारदाला वाटलं आता स्वयंवर आहे, स्वयंवरामध्ये जर आपण आलो, आपल्या गळ्यामध्ये कशी माळ घालील? आपल्याला पॅन्ट शर्ट नाही, काय नाही,
आपण असे धोत्रावर हिंडतो, गळ्यात टाळण विना चिपळ्याशिवाय दुसरं काही नाही, एवढी मोठी शेंडी जटान तेन, कोण आपल्याला एवढी सुंदर स्त्री माळ घालणार आहे. म्हणून नारदाला वाटलं कन्येचं कसं असतं, कन्यान वर येते रूपम, मुलगी रूपाला पाहून काय करत असते, स्वीकार करते. चांगल्या रूपाचा नवरदेव मिळाला की मुलगी त्याचा स्वीकार करते. म्हणून भगवान विष्णूकडे नारद गेले आणि सांगितलं की मला तुम्ही काय करा, तुमचं हरिरूप द्या. भगवंताचं अनेक रूप आहे, अनेक रूपामध्ये हरी एक रूप आहे भगवंताचं. हरिरूप फार सुंदर आहे. ते एखाद्याला दिसलं की त्याचं मन काय होतं, वेधल्या जातं, वेधलं जातं. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. गवळणीला तो हरिरूप दाखवत होता भगवान, म्हणून त्यांचं चित्त हरण केलं जात होतं. आता असं म्हटल्यानंतर सांगितलं, नारद हे तुम्हाला कशासाठी पाहिजे. सांगितलं असा असा प्रकार आहे, त्या नगरीमध्ये मी गेलो, सुंदर मुलगी आहे, तिचं भविष्य असं सांगतं आणि मला तिच्यासोबत काय करायचं आहे, लग्न करायचं आहे. आणि कन्या असल्यामुळे चांगलं रूप पाहून ती मला स्वीकार करील, म्हणून तुमचं हरिरूप मला तेवढ्या क्षणापुरतं काय करा, तुम्ही द्या, तेवढ्या क्षणापुरतं मला हरिरूप द्या. असं सांगितल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे नारदा, तुम्हाला ऐन वेळेस तुम्हाला ते रूप काय होईल, प्राप्त होईल. हरिरूप तुम्हाला ऐन वेळेस प्राप्त होईल. तुम्ही जा, काहीच अडचण नाही, काही काळजी करू नका. तिथून गेल्यानंतर नारद त्या नगरीमध्ये गेले. नगरीमध्ये गेल्यानंतर भगवंतांनी काय केली, नारदाची फजिती करून टाकली. फजिती, ते पुढं काय झालं ते सांगायचं नाही आपल्याला. दृष्टांत हा सिद्धांत करता आहे. नारद कोण होते, भगवंताचे भक्त आहे नारद. अनंत जन्मोजन्मीमध्ये भगवंताची सेवा करत राहिले. नारदाच्या मुखातून नारायण नाव कधीच खंडलं नाही. रात्रंदिवस नारायण 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 उच्चार करत होते. भगवंताचे अतिनिष्ठ भक्त होते, एकनिष्ठ भक्त होते. एवढं असून सुद्धा नारदाच्या अंतःकरणामध्ये विषयाचा मोह निर्माण झाला. आणि विषयाचा मोह निर्माण झाल्यानंतर नारदाने काहीच विचार केला नाही. आता वास्तविक जर पाहिलं तर रेषा पाहिल्यानंतर नारदाला कळायला पाहिजे होतं, हिचा नवरा तिन्ही भुवनाचा काय असणार आहे, मालक असणार आहे. मग एवढं कळू नाही नारदाला की तिन्ही भुवनाचा मालक कोण आहे, आपला स्वामी आहे. विष्णू तिन्ही भुवनाचा मालक आहे. आणि आपण जर हिच्यासोबत लग्न केलं तर विष्णूला रिटायर व्हावं लागेल. तिन्ही भुवनाचा मालक आपण होऊ, आपला स्वामी पदावरून निघून जाईल. एवढं सोपं नारदाला कळू नाही का. तेवढं सुद्धा नारदाच्या लक्षात आलं नाही. बरं, इकडचं इकडं कार्यक्रम करायचा तर विष्णूकडे गेले, त्याचे भक्त त्याच्याकडे गेले नारद, आणि त्याला सांगितलं असा असा प्रकार आहे, तिचा जो नवरा होणार आहे तिन्ही भुवनाचा मालक होणार आहे. आणि त्या तिन्ही भुवनाचा मालक असणाऱ्या भगवंतालाच नारदाने काय मागितलं, हरिरूप मागितलं. तुमचं रूप मला द्या, तुमचं रूप मला द्या. ज्ञानोबराय म्हणतात, घात करी आशे खा विवेक जाता, घात करी आशे खा विवेक जाता. विषयाची शंका जरी मनामध्ये आली तरी सगळ्या विवेकाला नष्ट करून टाकते. त्याच्या ठिकाणी विवेकच राहत नाही. नारद म्हणजे विवेकाचे शिरोमणी. कीर्तनातून विवेक सांगत होते. विवेक कशाला म्हणतात, विवेक कसा असतो. पण असे असणारे सुद्धा नारद, विषयाची शंका जेव्हा मनामध्ये आली तेव्हा विवेकाचा घात झाला. विवेक संपून गेला, नष्ट झाला विवेक. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामक कामात क्रोधोभिजायते. पुंसः म्हणजे मनुष्य. विषयान ध्यायत, विषयाचं चिंतन करणारा जो मनुष्य आहे, तेषु संघः उपजायते, त्या मनुष्याची त्या विषयामध्ये आसक्ती निर्माण होते. संगात कामः संजायते, आणि त्या मनुष्याला संग म्हणजे आसक्ती निर्माण झाली की आसक्तीपासून काम निर्माण होतो. कामात क्रोधः अभिजायते, कामापासून क्रोध निर्माण होतो. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमाः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधात सम्मोहाः भवति, क्रोधापासून मोह निर्माण होतो. सम्मोहात स्मृतिविभ्रमाः, सम्मोह झाल्यानंतर त्याच्यापासून बुद्धीचा नाश होतो. आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, स्मृती म्हणजे आठवणीचा नाश होतो. आणि आठवणीचा नाश झाला की निश्चय करणाऱ्या बुद्धीचा नाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यति, आणि निश्चय करणाऱ्या बुद्धीचा विवेकाचा जर नाश झाला तर प्रणश्यति, तो मनुष्य संपतो. त्या मनुष्याचं मग काही शिल्लक राहत नाही. जरी हृदय विषय स्मृती तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. अर्जुन महाराज भगवान उपदेश करत आहे, अर्जुना
जरी हृदयी विषय स्मृती, हृदयामध्ये विषयाची स्मृती असेल, विषयाची जर आठवण राहिली हृदयामध्ये, तरी निसंग ही आपजे संगती. निसंग झालेला जो मनुष्य आहे, सगळ्या संघाचा ज्याने त्याग केला, त्याला सुद्धा काय होती? संगती प्राप्त होती. संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. आणि संग आसक्ती जर अंतकरणामध्ये निर्माण झाली की मग मनुष्याला अभिलाष निर्माण होतो. अभिलाष इच्छा निर्माण होते. एखाद्या विषयाची जर आसक्ती निर्माण झाली, विषय आवडला की नंतर इच्छा निर्माण होते, तो विषय आता मिळाला पाहिजे, तो विषय आता मिळाला पाहिजे. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीचे आला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. ज्ञानोबा म्हणतात, जेथ काम उपजला, काम ज्या ठिकाणी निर्माण झाला त्या ठिकाणी क्रोध अगोदरच येऊन बसलेला आहे. क्रोध अगोदरच येऊन बसलेला आहे. काम जर त्या ठिकाणी नसेल तर क्रोध त्या ठिकाणी येऊ शकत नाही, नाही येऊ शकत. क्रोधाच्या अगोदर, कामाच्या अगोदर क्रोधाचं निमंत्रण आहे. काम पूर्ण नाही झाला की मनुष्याला क्रोध येत असतो. क्रोध, ज्याचा काम पूर्ण नाही झाला त्याला क्रोध उत्पन्न होतो. भगवान प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये सगळे ऋषी बसायचे, सगळे ऋषी रोज बसायचे. आणि हनुमंतरायाचा नियम होता, सकाळी सकाळी जायचं, भगवंताचं दर्शन करायचं आणि प्रत्येक ऋषीचं काय करायचं? दर्शन घ्यायचं. प्रत्येक ऋषीचं, जेवढे काही ऋषी असतील तेवढ्या सगळ्या ऋषीचं काय करायचं? दर्शन घ्यायचं. दर्शन, आणि दर्शन घेऊन आपल्या स्थानावर जाऊन बसायचं, भगवंताच्या चरणाजवळ बसायचं. असा नियम हनुमंतरायाचा. आणि तसं करत असताना एक दिवस नारद आले. नारदाला नामाचा प्रताप दाखवून द्यायचा होता म्हणून नारद आले. आणि सकाळी पहाटे आल्यानंतर दरबार भरण्याच्या अगोदर हनुमंतरायाकडे आले. आणि हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंता तू किती मूर्ख आहे रे म्हटले. नारद म्हणाले हनुमंतरायाला, किती मूर्ख आहे? आता हनुमान होते, बोला म्हणे महाराज काय मूर्खपणा घडला मला सांगा. म्हणले तू रोज या दरबारामध्ये जातो? म्हणले हो. भगवंताचं दर्शन घेतो? म्हणले हो. सगळ्या ऋषीचं दर्शन घेतो? म्हणले हो. चांगलं आहे म्हणले, साधू संतांचं दर्शन केलं पाहिजे, काही अडचण नाही, पण तू सगळ्याचं दर्शन घेतो म्हणले. हनुमंतांनी सांगितलं मग अडचण काय आहे? अरे अडचण काही नाही, त्या साधू लोकांमध्ये विश्वामित्र बसलेला आहे. त्या सगळ्या लोकांमध्ये कोण आहे? विश्वामित्र बसलेला आहे. विश्वामित्र. म्हटले हो मला माहिती आहे म्हटले. मग तरी पण तू दर्शन घेतो का? म्हणले मला समजलं नाही. अरे तो विश्वामित्र 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि जे मेनकेच्या मागं कुत्र्यासारखा पळत होता, असा विषयाने मध्ये गुंतलेला तो पुरुष, आणि अशा विषयासक्त लोकांचं तू दर्शन घेतो हनुमंता? तुला शोभतं का हे? तू ब्रह्मचारी मनुष्य आहे आणि विषयी लोकांच्या पायाजवळ तू काय करतो? दर्शन घेतो. हो म्हटले महाराज, खरं आहे तुमचं. आता नारदाने समजून सांगितल्यानंतर समजणार नाही असा माणूसच जगामध्ये नाही. नारदाकडे ती कलाच होती, कोणाला कसं सांगायचं. खरं आहे म्हटले हनुमंतराय. हनुमंतराय म्हटले खरं आहे नारदा तुमचं, खरं आहे. मग मी आता काय करू सांगा? काहीच करायचं नाही म्हटले. अशा विषयी लोकांचा अपमानच केला पाहिजे, त्यांना त्यांच्या लायकीत ठेवायचं म्हणले. विषयी लोकाला त्यांच्या लायकीत ठेवायचं, त्यांचा अपमान करत राहायचा म्हणले नेहमी. म्हटलं त्यांचा अपमान करणं चांगलं नाही, चांगलं नाही. म्हटले चांगलं नाही. नाही, तुकाराम महाराजांचा गाथा पहा, गाथ्यात सुद्धा तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेला आहे, खंडावा हा सुखे मान त्याचा, त्याचा मान सुखे खंडावा. विषयी लोकाला मानपान द्यायचा नसतो. साधू संतांनी, वारकरी लोकांनी विषयी लोकांना दूर ठेवायचं. तू तुझ्या घरचा श्रेष्ठ, आमच्याजवळ नाही. बरं बरं, मग मी करू काय आता तेवढं सांगा. हनुमंतराय म्हणाले, नारदाने सांगितलं आता एकच काम कर, उद्या आज सकाळ झाली, आता रामाचा दरबार भरणार आहे, जायचं आणि भगवंताचं दर्शन घ्यायचं. भगवंताचं दर्शन घेतलं की सगळ्या ऋषीचं दर्शन घेत 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 यायचं. आणि विश्वामित्राचा नंबर आला का दर्शन तर घ्यायचं नाही, ताट पाहून द्यायचं त्याच्याकडं. विश्वामित्राच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं, पुढं निघायचं. पुढं सरकलं की त्याच्या तोंडापुढं शेपूट असा गोंडा घोळायचा, पुढं जायचं. असं सांगितलं. आता नारदाचं ऐकणारे, संताचं ऐकणारे हनुमंतरायाने ठरवलं आता तेच करायचं. गेले दरबारामध्ये, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर ऋषीचं दर्शन घ्यायला लागले. आणि विश्वामित्राचा नंबर आला. विश्वामित्रा पुढं वाकले नाही हनुमंतराय, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं, डोळे वासून पाहिलं त्यांच्याकडं. आणि पुढच्या ऋषीचं दर्शन घ्यायला लागले, खाली वाकले आणि आपल्या शेपटीचा गोंडा त्याच्या तोंडापुढं घोळला. आता विश्वामित्र होते. विश्वामित्र म्हणजे दुसरे दुर्वास ऋषीच. क्रोध आला, क्रोध. आणि सांगितलं
उठले आसनावरून आणि भगवान प्रभू रामचंद्रांना सरळ आवाज दिला, रामा, या तुझ्या दरबारामध्ये माझ्यासारख्या ऋषीचा काय झाला, अपमान झालेला आहे, अपमान. तुला कळायला पाहिजे, तुला कळायला पाहिजे. आता असं ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी काहीच विचार नाही केला. म्हणले, महाराज ज्याने केला, उद्या सूर्योदयाच्या अगोदर त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं जाईल. काहीच विचार नाही केला. ते पुढं काय झालं ते आपल्याला सांगायचं नाही. क्रोधू आधीची आला. विश्वामित्राला क्रोध का निर्माण झाला? कारण आशा होती, आशा. जसं सगळ्या ऋषीचं दर्शन घेतलं तसं हनुमंताने माझंही दर्शन घ्यावं अशी काय होती, आशा होती, आशा. अशी आसक्ती होती. आणि तो काम होता, तो काम पूर्ण झाला नाही. हनुमंतरायाने दर्शन घेतलं नाही म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळं काय आला, क्रोध आला, क्रोध. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीचे आला. क्रोध अगोदरच येऊन बसलेला आहे. तो फक्त वाट पाहतो, कधी काम पूर्ण होत नाही. काम पूर्ण झाला नाही की क्रोध लगेच उठून उभा राहतो. आणि क्रोध ही असे ठेविला संमोह जाणे. क्रोधामध्ये संमोह ठेवलेला आहे असं जाणे, असं जाणा. तुम्ही समजून घ्या, क्रोधामध्ये काय आहे, मोह आहे. क्रोधी मनुष्याला मोह लवकर निर्माण होत असतो. संमोह म्हटलेलं ज्ञानोबारांनी त्यांनी विषय प्रकारचा मोह, विशेष प्रकारचा. संमोह झाल्या व्यक्ती तरी नाश पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहत जैशी. व्यक्ती संमोह झाल्या, मोहामध्ये व्यक्ती एकदा गेला, अंतकरणामध्ये मोह निर्माण झाला की नाश पावे स्मृती. सगळ्या त्याच्या स्मृतीचा नाश होऊन जातो, स्मृतीचा नाश होऊन जातो. त्याला काहीच आठवत नाही, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, काहीच आठवत नाही. ज्याला मोह आहे तर मोहित माणसाला काहीच आठवत नाही, काहीच आठवत नाही. चंडवाते ज्योती आहत जैशी. ज्ञानोबाराय म्हणतात, चंडवाते म्हणजे फार मोठा वारा आला की ज्योती आहत जैशी. ज्योती म्हणजे प्रकाश, दिव्याचा उजेड. वारा आल्यानंतर दिवा आपोआपच काय होतो, विझून जातो. वाऱ्याने जसा दिवा विझून जावा तसं ज्या अंतकरणामध्ये मोह निर्माण झाला त्या अंतकरणातला ज्ञानाचा दिवा विझून गेला म्हणून समजा, विझून गेला. स्मृती त्याची विझून जाते. का अस्तमानी निशी जैशी सूर्य तेजाते ग्राशी, तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राणी अशी. ज्ञानोबा दृष्टांत देतात, का किंवा अथवा. का म्हणजे अथवा. दुसरा दृष्टांत, अस्तमानी निशी. ज्याप्रमाणे अस्तमानी सूर्याचा एकदा अस्त झाला, सूर्य लोपला की निशी म्हणजे रात्र उत्पन्न होते. आणि सूर्य तेजाते ग्राशी, सूर्याचं जे तेज पसरलेलं आहे सगळीकडं, सगळ्या तेजाला ती रात्र काय करते, खाऊन टाकते. सूर्याचं केवढं मोठं तेज असतं, त्या तेजामध्ये सगळ्या मनुष्याचे व्यवहार चालतात. पण रात्रीला एकदा सुरुवात झाली की रात्र सगळ्या तेजाला खाऊन नष्ट करून टाकते आणि सगळीकडे काय होतो, अंधार होतो. जैशी सूर्य तेजाते ग्राशी, तैशी दशा स्मृतीभ्रंशी प्राणी अशी. ज्ञानोबा म्हणतात तसंच होतं. ज्याच्या स्मृतीचा नाश झाला त्याची सुद्धा तशीच दशा होती. त्याचा सगळा ज्ञानाचा प्रकाश निघून जातो आणि अज्ञानाचा अंधकार ते ठिकाणी येतो. मग अज्ञानांध केवळ तेने आपला विजय सकळ, तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग अज्ञानांध केवळ, ते केवळ अज्ञानाने अंध होतात. अज्ञानाने त्यांच्या अंतकरणामध्ये अज्ञान प्रवेश करतं आणि अज्ञानाने ते सगळे आंधळे होतात, आंधळे. अज्ञानाची भक्ती इच्छती संपत्ती, तयाचे चित्ती देव कैचा, तयाचे चित्ती बोध कैचा. तुकोबाराय म्हणतात, अज्ञान जे लोक आहे त्यांची भक्ती संपत्ती इच्छिती. अज्ञान लोक संपत्तीची इच्छा करतात भक्ती करून. म्हणजे भक्ती करून संपत्तीची इच्छा करणारे जे आहेत ते कोण आहे, अज्ञानी आहेत. अज्ञानी अज्ञानांध केवळ, अज्ञानाने आंधळे झालेले आहे. आंधळे, त्यांना चांगलं काय वाईट काय दिसतच नाही, दिसतच नाही. भक्ती केल्यानंतर जे फल प्राप्त होणार आहे त्या फळाचा त्याग करून त्या भक्तीपासून जर संपत्तीचा स्वीकार केला तर याचा परिणाम पुढे काय होणार आहे हे ज्यांना दिसतच नाही, दिसतच नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात अज्ञानांध, अज्ञानाने आंधळे झालेले आहे. त्याने आपला विजय सकळ, त्या अज्ञानामुळे सगळंच बुडून जातं. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग बुद्धी हृदयामध्ये व्याकुळ होऊन जाते, थकून जाते बुद्धी. बुद्धीची विचार करण्याची क्षमता संपून जाते. जैसे जात्यंधा पळणी पावे,
मग ते काकुळती सैरा धावे, तैशी बुद्धीशी होती भवे धनुर्धरा. हे धनुर्धरा, हे अर्जुना, ज्याप्रमाणे जात्यंधा पळणी पावे. जात्यंध म्हणजे जन्मापासून जो आंधळा आहे. आंधळ्याचे दोन प्रकार आहे, काही जन्मानंतर आंधळे होतात, काही जन्मताच काय असतात, आंधळे असतात. असा जो जात्यंध आहे म्हणजे जन्मतः जो आंधळा झालेला आहे, असा आंधळा मनुष्य पळणी पावे. पळणी पावे त्याला धावाधाव प्राप्त होते. पळणी पावे. आंधळा मनुष्य बाजारामध्ये चाललेला आहे आणि चालला असताना बाजारामध्ये अनेक लोक आरडायला लागले मोठ्या मोठ्याने, पळा रे पळा रे. बाजारामध्ये वाघ शिरला, वाघ शिरला. आता या अगोदरच काय आंधळा आहे आणि त्याला ऐकू आलं बाजारामध्ये वाघ शिरलेला आहे, वाघ शिरलेला. मग तो कसा पळतो? काकुळती सैरा धावे. काकुळतीला येतो, नुसता पळत राहतो, नुसता पळत राहतो जीव वाचवण्यासाठी. त्याला काहीच दिसत नाही. आपण पळतो तिकडं आपल्या घराचा रस्ता आहे की पळतो तिकडून वाघ येत आहे, यातलं त्याला अंतर कळतच नाही, नुसता पळत राहतो. जात्यंधा पळणे पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैशी बुद्धीशी होती भवे धनुर्धरा. त्याप्रमाणे हे अर्जुना, बुद्धीला मनुष्याने काय होतात, स्मृतीचा नाश झाल्यामुळे भवे, भवामध्ये पडल्यासारखी होती बुद्धी, चक्रव्यूहामध्ये पडल्यासारखी होती स्मृतीनाशाने. ऐसा स्मृतिभ्रंश घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे. ते तर समूळ हे उपडे ज्ञान जात. भगवान सांगतात, हे अर्जुना, अशा प्रकारे स्मृतिभ्रंश घडे. स्मृतीचा एकदा भ्रंश झाला, त्याची स्मृती एकदा नष्ट झाली की बुद्धी सर्वथा अवघडे. बुद्धी सगळ्याच प्रकाराने संकटात पडते. त्या बुद्धीचे विचार करण्याची शक्ती संपून जाते. ते तर समूळ हे उपडे ज्ञान जात. आणि त्या ठिकाणी ज्ञानजात समूळ उपडे. ज्ञानाचे जेवढे काही सगळे प्रकार आहे, सगळं ज्ञान त्याच्या ठिकाणचं नष्ट होऊन जातं, सगळं ज्ञान नष्ट होऊन जातं. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी, तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. चैतन्याच्या भ्रंशी, चैतन्य एकदा जर निघून गेलं तर शरीरा दशा जैशी, शरीराची ज्याप्रमाणे दशा होते, शरीरामधलं चैतन्य म्हणजे आत्मा प्राण जर निघून गेला तर शरीराची कशी दशा होते? अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखल वाला. ज्ञानोबा म्हणतात, देहातला अग्नी, देहातला राम जरी एकदा निघून गेला तर तो देह आता देह राहिला नाही, तो आता फक्त ओला चिखल आहे, ओला चिखल, ओला चिखल आहे. देहाला तोपर्यंतच महत्त्व देतात जोपर्यंत त्याच्यामध्ये काय आहे, अग्नी आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये चैतन्य आहे, जोपर्यंत त्याच्या आतमध्ये प्राण आहे. प्राण निघून गेल्यानंतर मग त्या देहाची कोणीच पर्वा करत नाही. घरचेच लोक त्याला काय करतात, जाळून टाकतात, जाळून टाकतात. घरचेच लोक, दुसरे तिसरे, ज्या देहावर सगळे जीवापाड प्रेम करतात, ज्या देहासाठी सगळ्यांनी कष्ट केलेले असतात, तेच शरीर आहे, आपल्या जवळ पडलेलं आहे, त्याच्यासाठी कष्ट केलेले असतात. पण आत्मा त्याच्यातून निघून गेला, प्राण त्याच्यातून निघून गेला, मग त्या देहाची कोणीच आशा धरत नाही, कोणीच आशा धरत नाही, कोणीच आशा धरत नाही. त्याला सगळे बांधण्याच्या तयारीत असतात. घाला आंघोळ, बांधून टाका लवकर आणि उचला. पाहुणे रावळे येण्याची सुद्धा कोणी वाट पाहत नाही. मग लांबून जर एखाद्याचा असेल, येईन पुढं, सावडाला येईन नाही तर दहाव्याला येईन, आता उचला. सगळे त्याला जाळण्याच्या तयारीत असतात, जाळण्याच्या, स्मशानात नेऊन त्याची राख करण्याच्या तयारीत असतात. का तर त्याच्यामधलं चैतन्य निघून गेलं. चैतन्य निघून गेल्यानंतर त्याच्या नाशाला सगळे टपून राहतात. ज्यावेळेस त्याच्या ठिकाणी चैतन्य असतं त्यावेळेस त्याच्यासाठी सगळे खटपट करतात, पण चैतन्य निघून गेल्यानंतर त्याला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. ज्ञानोबा म्हणतात, चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी. चैतन्य निघून गेल्यानंतर जशी शरीराची दशा होते, तैसे पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. तसंच मनुष्याची स्थिती होती. बुद्धीचा नाश जर त्याच्या झाला तर त्याची स्थिती ही अशीच होती. जेव्हा बुद्धी असते तेव्हा मनुष्याला सगळेच लोक काय करतात, जवळ करतात. पण बुद्धीचा नाश झाला तर बाकीचे दूर करतातच, पण त्याचाही काय होऊन जातो, नाश होऊन जातो, नाश होऊन जातो. हा लोकांचा सुद्धा स्वभावच आहे. एखाद्याकडे जर गुण असला तर त्या गुणामुळे लोक त्याच्या काय करतात, जवळ जातात. सकाळीच विषय झाला, व्हावा वाटे जना तो का म्हणे 60 गुणा. गुण जर असला तर लोकाला तो हवा हवा वाटतो, माझ्या जवळ पाहिजे असा वाटतो. पण तोच मनुष्य आहे, गुण जर त्याच्यापासून निघून गेला
तर मनुष्याला त्याला दूर लोटावं वाटतं, दूर लोटावं वाटतं. फार मोठं उदाहरण आहे. वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार, जगन्नाथ अण्णा पवार अण्णा एवढे मोठे प्रचंड विद्वान होते. वेदांतामध्ये फार मोठे विद्वान होते. त्यांच्यासारखा विद्वान कुठं पाहायला मिळणार नाही, एवढे मोठे विद्वान होते. आणि प्रवचन कीर्तन करण्याची शैली सुद्धा उत्तम होती. पैठणमध्ये नाथषष्ठीच्या कार्यक्रमाला वाळवंटामध्ये त्यांचे कीर्तन असायचे आणि कीर्तनाला 3 तास अगोदर लोक बसत होते. 3 तास अगोदर. 10 वाजता जर अण्णाचं कीर्तन असेल तर 7 वाजल्यापासून तिथं गर्दी जमायला सुरुवात होती. का? पुढं बसायला जागाच मिळत नाही, एवढे लोक प्रचंड ऐकायला येत होते. सांगण्याची पद्धतच तशी होती. पण ज्या वेळेस अण्णाचा आवाज गेला, जगन्नाथ अण्णाचा आवाज गेला, कीर्तन प्रवचन करता येत नव्हतं, त्यावेळेस त्यांच्या जवळ पाणी द्यायला सुद्धा कोणी जात नव्हतं. त्यांच्या कीर्तनाला लाखोनी समाज जमत होता, पण आवाज गेल्यानंतर कोणी जात नव्हतं. ही लोकांची परिस्थिती आहे. जोपर्यंत गुण आहे तोपर्यंत लोक त्याला जवळ करतात. त्याचा गुण संपला की लोक त्याला लातच मारतात, कोणीही असो. त्याचप्रमाणे बुद्धीनाशी होय देखील. त्याचा बुद्धीचा नाश झाला की मनुष्याचा सर्वनाश ठरलेलाच आहे. बुद्धीचा नाश झाला, लोक तर दूर करतात यात संशय नाही, पण त्याचा स्वतः परमार्थाचा काय होऊन जातो? नाश होऊन जातो. नाश शब्दाचा अर्थ इथं मरण नाही. एखाद्याची बुद्धी खराब झाली म्हणजे तो मरूनच पडतो असं काही नाही. किती का वेडे माणसं जगताना दिसतात ना. नाश शब्दाचा अर्थ काय आहे? परमार्थापासून दूर होणं, हा त्याचा काय आहे? नाश आहे. तो का म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होते चुकी नारायणी. नारायणापासून तो चुकला की त्याला तुकोबारांनी आत्महत्या म्हटलेलं आहे. आत्महत्या म्हणजेच नाश. देवापासून दूर जाणं हा नाश आहे. तैशे पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. ज्ञानोबा म्हणतात तसंच आहे. पुरुषाच्या बुद्धीचा नाश झाला की त्याचा परमार्थाचा नाश झाला म्हणून समजा. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली त्रिभुवना पुरुषके. हे अर्जुना, ज्याप्रमाणे इंधना विस्फुल्लिंग लागे, सरपणाला जर विस्तव लागला एकदा, थिलंगी पडली, ठिणगी पडल्यानंतर काय होतं? प्रौढ झाली त्रिभुवना पुरुषके. एकदा अग्नी जर प्रौढ झाला, अग्नी जर वाढायला लागला तर तो कितीक पण वाढत जातो, कितीक पण वाढत जातो. असं काय आहे का? 1 क्विंटल सरपण जर अग्नीमध्ये टाकलं तर तिथून पुढं सरपण पेटत नाही? नाही, तसा नियमच नाही. तुम्ही कितीही त्याच्यामध्ये घाला ते पेटतच राहतं. प्रौढ झाली त्रिभुवना पुरुषके, तिने भुवनाला तो अग्नी जाळून टाकील, एवढा मोठा अग्नी वाढत राहतो. तैशे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसने हे पतन घेऊशित पावे. अर्जुना, त्याप्रमाणे विषयाचं नुसतं ध्यान जरी मनामध्ये आलं, काल आपण बासुंदी खाल्ली, एवढं जरी ध्यान मनामध्ये आलं, सगळ्या परमार्थाचा नाश आहे. अर्जुना, परमार्थाचा नाश आहे. जरी विपाये वाहे मन, म्हणजे असं बळच बसला, दुसऱ्याने विचारलं काल काय खाल्लं होतं म्हणून आठवण केली असं नाही. ज्ञानोबा म्हणतात विपाये. विपाय शब्दाचा अर्थ चुकून जरी, मुद्दाम होऊन नाही, पण चुकून जरी विषयाचं ध्यान अंतःकरणामध्ये आलं तरी सुद्धा येसने हे पतन घेवशित पावे. एवढं मोठं पतन त्याला शोधत शोधत येतं. सगळे पाप, त्याचं नरकात जाण्याचं द्वार त्याला शोधत येतं. कुठं आहे तो विषयाचं ध्यान करणारा? कुठं आहे? त्याचं मला पतन करायचं. येसने हे पतन घेवशित पावे. त्याची सुरुवातच होती तिथून. ध्यायतो विषयांपुंसापासून. विषयाचं ध्यान केलं की त्याला आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की त्याला काम निर्माण होतो. काम निर्माण झाला की क्रोध निर्माण होतो. क्रोधानंतर संमोह होतो. संमोहातून स्मृतीचा नाश होतो. स्मृतीचा नाश झाल्यानंतर बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाला की त्या मनुष्याचा नाश ठरलेला आहे. त्याचा परमार्थ संपला. ज्ञानोबा म्हणतात येसने हे पतन घेऊशित पावे. एवढं मोठं पतन मनुष्याला प्राप्त होतं. कशामुळं? विषयाचं नुसतं ध्यान जरी केलं तरी विषय त्याने भोगलाच नाही. विषय या ठिकाणी विषय भोगण्याचा विषयच नाही. विषय भोगला नाही त्याने. इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग झालाच नाही. फक्त अंतःकरणामध्ये जरी त्याचा विषय आला तर, अंतःकरणामध्ये जरी विषय आला तर एवढं मोठं त्याला पतन प्राप्त होतं. म्हणून अर्जुना, जे स्थितप्रज्ञ पुरुष असतात, विषय या ठिकाणाहून पुढे निघलेला आहे, स्थितप्रज्ञ जे पुरुष असतात त्याचं लक्षण भगवान सांगत आहे. स्थितप्रज्ञ कसा असतो
तर स्थितप्रज्ञ मनुष्य विषयाची आठवणच करत नाही, विषयाला तो विसरून गेलेला असतो. आणि विषयाला तो का विसरतो याचं कारण म्हणून भगवंतांनी हे 2-3 श्लोक सांगितले. विषयाला तो का विसरून जातो आणि विषयाचं ध्यान केल्यामुळे एवढं मोठं पतन होतं आणि आपलं पतन व्हावं अशी कोणालाच इच्छा नसते. म्हणून ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असा स्थिर बुद्धीचा महात्मा विषयाला विसरून जात असतो. याच्यासाठी भगवंतांनी हे सांगितलेलं आहे. आजची आपली वेळ संपलेली आहे. आज 330 ओळीपर्यंत आपलं चिंतन झालं. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.